महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। नासिक में 2 मार्च को अनंत कान्हेरे मैदान पर बौद्ध धम्म परिषद का आयोजन किया जा रहा है। इस आयोजन पर चर्चा करने के लिए नासिक रोड में बैठक की गई। इस बैठक में समारोह धम्म दीक्षा पर चर्चा की गई। 2 मार्च को सुबह से समारोह को शुरुआत होगी। इसके साथ बनते ही रैली निकाली जाएगी। बौद्ध धम्म परिषद में बौद्ध धर्म को बढ़ावा देने पर चर्चा की जाएगी। बौद्ध धम्म परिषद के लिए केंद्रीय मंत्री किरण रिजिजू, रामदास आठवले उपस्थित रहने वाले हैं। सभी साथी सफेद वस्त्र में समारोह पर आने की अपील इस बैठक में की गई। बैठक में रिपब्लिकन पार्टी के उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे ने बौद्ध धम्म परिषद के आयोजन के बारे में जानकारी दी। बुद्ध नको, बुद्ध हवे, चलो बुद्ध की ओर, ह्या घोषणेच्या निनादामध्ये 2 मार्च काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या मंगलमय दिनानिमित्त हुतात्मा अनंत कान्हे मैदानावर जी ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद होत आहे, त्या बौद्ध धम्म परिषदेची तयारी म्हणून आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, शहरामध्ये, गावामध्ये, खेड्यामध्ये जिथे शक्य असेल तिथं प्रत्येक कार्यकर्ता हा तुटून पडलेला आहे, प्रचार आणि प्रसार करतोय। अशाच पद्धतीनं आज नाशिक रोड येथे समस्त स्वाभिमानी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी स्वतःच्या खर्चातून अतिशय एसी हॉल घेऊन नाश्ता पाण्याची, जेवणा पाण्याची सोय करून सुद्धा स्वयंस्फूर्तीने प्रचार आणि प्रसार करण्यासाठी बौद्ध धम्म परिषदेला येण्यासाठी पूर्व तयारीची बैठक घेतली। मला या कार्यकर्त्याचा सार्थ अभिमान आहे। इथं आज स्वयंस्फूर्तीनं अनेक आश्रयदात्याने स्वतःच्या कष्टाचे, स्वतःच्या हिमतीचे 500 रुपयापासून 1 लाखापर्यंत धम्मदान सुद्धा मला दिले। मी त्यांचा मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो की स्वतःच्या कष्टाचे, स्वतःच्या हिमतीचे धम्मदान देणं, याचा अर्थ असा की होय, जेव्हा मी धम्मदान द्यायला तयार झालोय ना, याचा अर्थ की मी त्या धम्म परिषदेला येणारच, परंतु माझा परिवार सुद्धा मला धम्ममय करायचा आहे। त्यामुळे कोणत्याही जाती धर्माचा, मराठा, मातंग, चर्मकार, भिल, कोळी, आदिवासी, सोनार, लोहार, सुतार, मराठा आणि ब्राह्मणांनी सुद्धा जर आम्हाला मदत करताय, सहकार्य करताय, मी देणाऱ्यांचे सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो। मी परत जनतेला विनम्र आवाहन करणार की आपण या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार व्हा। फक्त विनंती अशी आहे की शक्य असेल तर पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून जर आले तर मला असं वाटतं की होय, आम्हाला खऱ्या अर्थानं जातीय सलोखा निर्माण करायचा आहे, समता, बंधुता आणि एकता निर्माण करायची। धम्माचा प्रचार आणि प्रसार करीत असताना, माझ्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करीत असताना इतर धर्माचा अपमान होणार नाही, त्याचा सन्मानच वाढेल, अशा पद्धतीने करतोय। 10 ते 12 देशातील धम्मगुरूंनी, बौद्ध धम्मगुरूंनी आमंत्रण स्वीकारलेलं आहे। स्वयंस्फूर्तीने बुद्ध विहाराचे समिती, ट्रस्टी हे स्वतःहून मिटिंगा घेत आहेत, म्हणून मला त्यांचा सार्थ अभिमान आहे। किंमत पैशाला राहिली नाही। आता धम्मदान आपण कराच, विनंती करतोच, परंतु त्याहीपेक्षा लोक जागृत झालेत, प्रचार आणि प्रसार करतायत। परत तुम्हाला आवाहन करतो की हा पक्ष संघटना विरहित ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद आहे। या बौद्ध धम्म परिषदेचे नामदार रामदासजी आठवले साहेब, पीपल एज्युकेशनचे अध्यक्ष आठवले साहेब आहेत। स्वागताध्यक्ष म्हणून प्रकाश लोंढे म्हणून मला जबाबदारी दिली। आयोजक आम्ही संपूर्ण नाशिक जिल्ह्याचे समस्त स्वाभिमानी पदाधिकारी आहोत आणि सरचिटणीस बदंत सुगत महाथेरो, चिटणीस संघमित्र, अशा पद्धतीने यंत्रणा आहे आणि माझा इथला सर्व स्वतः कार्यकर्ता समजतोय। इस बैठक में अर्जुन पगारे, संजय भालेराव, मनाली जाधव, जिलाध्यक्ष अमोल पगारे, नारायण गायकवाड़, राम बाबा कटारे, एडवोकेट अनीता जगताप आदि के साथ नेता, पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित थे। महाराष्ट्र बुलेटिन के लिए अतुल पवार, नासिक। महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें।